कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात उद्योगांचं सामाजिक दायित्व या अंतर्गत निधी दिला की कंपन्यांची जबाबदारी संपते असं न मानता त्याही पुढे जाऊन निधीसोबतच व्यक्तिशः जनमानसात फिरून आपलं ज्ञान वाटणाऱ्या काही मोजक्या कंपन्या समाजासमोर आदर्श निर्माण करतात. यापैकीच एक आहे हेंकल ही कंपनी. पुण्यातल्या मावळ तालुक्यात शिरगाव इथल्या शारदाश्रम प्राथमिक शाळेत या कंपनीचे वैज्ञानिक विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देत आहेत. आढावा घेऊया त्यांच्या या उपक्रमाचा. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ते असं न मानता त्याही पुढे जाऊन निधीसोबतच व्यक्तिशः जनमानसात जाऊन आपलं ज्ञान वाटणाऱ्या काही मोजक्या कंपन्या समाजासमोर आदर्श निर्माण करतात. त्यापैकीच एक आहे हेंकल कंपनी. विद्यार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याबरोबर व्यक्तिशः शाळेत जाऊन त्यांना या कंपनीचे वैज्ञानिक विज्ञानाचे धडे देत आहेत. CSR निधीतून रिसर्चर्स वर्ल्ड या नावानं आंतरराष्ट्रीय दर्जाचं भारतातलं पहिलं वैज्ञानिक प्रशिक्षण केंद्र उभारलं गेलंय. मावळ तालुक्यातल्या शिरगावच्या शारदाश्रम शाळेचे विद्यार्थी आता प्रात्यक्षिक स्वरूपात विज्ञानाचे धडे गिरवत आहेत. हे खरं तर एक वेगळं विश्व आहे. हे आपण बघतो की 5वी ते 10वीच्या मुलांना सायंटिफिक एक्सपेरिमेंट करताना जनरल शिक्षक लोक फक्त दाखवतात, पण प्रत्यक्ष सेफ्टीच्या गोष्टी परिधान करून, म्हणजे तुम्ही गॉगल बघताय, ॲप्रॉन घ्या, हँड ग्लोव्ज घ्या किंवा त्याच्याविषयीची माहिती घ्या, हे सगळं करून ती मुलं जी एक्सपेरिमेंट करतात याला जी क्युरिओसिटी असते, लहान मुलांना क्युरिओसिटी असते की नेमकं कशा पद्धतीने एक्सपेरिमेंट करायला पाहिजे. तर हे जगामध्ये आता 30 देशांपेक्षा जास्त ठिकाणी होत आहे. हेंकलने हा कार्यक्रम 2011 पासून वेगवेगळ्या देशांमध्ये राबवला आहे. त्याच्यामध्ये भारतातली सगळ्यात पहिली लॅब या ठिकाणी म्हणजे आपण आता ओपन केली. या ठिकाणी शारदाश्रमच्या विद्यार्थ्यांना पहिलं शिकवलं जाईल आणि त्याच्यानंतर आसपासच्या 40 शाळांना या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. आगे का पीढ़ी का मतलब व्हाट इज इट दैट वी कैन डू कि आगे का पीढ़ी का मतलब हम एजुकेशन रिलेटेड में सपोर्ट करें एंड उसको इन वेरी सिंपल एक्सपेरिमेंट्स में मतलब उनको सिखाया जाए. तो मैं बहुत खुश हूँ कि मतलब बहुत अच्छी तरह से एग्जीक्यूट किया है एंड हेंकल की तरफ से ये तो बहुत इम्पॉर्टेंट वैल्यू माइलस्टोन स्टेप है. आई एम पर्सनली हैप्पी हूँ. वर्षभरात 40पेक्षा जास्त शाळेतले 1,500 विद्यार्थी 12 पर्यावरणपूरक प्रयोग करणार आहेत. शाळकरी मुलांना विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत, अशी या कंपनीची धारणा आहे. भारत सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत प्रात्यक्षिकातून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. याचाच आधार घेत हेंकल कंपनीनं पुढाकार घेऊन CSR फंडामधून वैज्ञानिक प्रशिक्षण देणारी प्रयोगशाळा बनवली आहे. आमच्या शाळेत एक नवीन लॅब बनला आहे व आज त्याचं उद्घाटन होतं. त्याच्या अगोदर आम्ही या लॅबमध्ये खूप सारे प्रयोग केलेत, जसे सिक्रेट ऑफ कलर, व्हॉल्कॅनो आणि लिंबूपासून बॅटरीची ऊर्जा, अशा विविध आम्ही प्रयोग केलेले आहेत. प्रयोगशाळा बघून मला खूप मस्त म्हणजे भारी वाटतंय आणि आज आम्ही प्रयोगसुद्धा केला. माझ्या प्रयोगाचं नाव होतं हाऊ स्ट्रॉंग इज माय ग्लू. त्यामुळे मला छान वाटलं. विज्ञानासारखा कठीण विषय अशा प्रकारे सोपा होत आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकातून विज्ञान समजून घेताना, ते आत्मसात करताना या लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. हेंकल कंपनीनं उचललेलं हे पाऊल अभिमानास्पद तर आहेच, पण इतरांनीही हा कित्ता गिरवण्यासारखा आहे. समाजाच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या अशा संस्थांची संख्या वाढणं हा उज्ज्वल भारतासाठी आशेचा किरण आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रुक्मांगद पोद्दार, पुणे.